ज्यावेळी तरुणाई शेतीत येते त्यावेळी वेगवेगळे बदल देखील घेऊन येते. हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. असंच उदाहरण शिवाजी तरंगे व सोमनाथ तरंगे या दोन भावंडांनी समाजासमोर ठेवलं आहे. त्यांनी आपल्या पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेती व्यवसायास शेळी पालनाची जोड दिली आहे. अतिशय नाजूक परिस्थितीत ह्या व्यवसायाची सुरुवात केली व आज लाखोंचं उत्पन्न घेत आहेत. आम्ही कृषी महाविद्यालय बारामतीचे विद्यार्थी त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी रेडणी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आज या ठिकाणी आलो आहे. चला तर मग त्यांची आज ही यशोगाथा जाणून घेऊयात. नमस्कार साहेब. आम्हाला विचारायचं आहे की तुम्ही इतका छान असा आम्ही गोटा बघतोय, याची सुरुवात कशी केली, काय केली? सुरुवातीला आम्ही पाचने सुरुवात केली सर. जुन्या गोट्यात केली त्यावर जुन्या शेड मध्ये तिथे कंपाऊंड मारून ते आहे जाळी तशी अजून. हा, सुरुवात 2015ला केली. तिथं 5चे मग हळूहळू वाढत गेले, 40-50 ॲनिमल झाले. बरं. तिथं काय बसायला जागा येत नव्हती आणि आपल्याला एक 4-5 वर्षापूर्वी पाऊस एवढा होता, रात्रभर पाऊस असला की गुडघेत पाणी यायचं. आपल्याकडे त्यावेळी उस्मानाबादी एक 4-5 होत्या आणि शिरोई 25 होत्या. त्यातल्या उस्मानाबादी 3-4 मेल्या आणि शिरोई 4-5 मेल्या. पण बोरचं असं काय, गुडघेत जरी पाणी असलं अंग झाडून बाहेर आले खायला सुरुवात आणि मृत्यूला एकदम टॉप आहे. म्हणजे 90% आजार कसला नाही. त्याला जर लसी वेळच्या वेळ केल्या 99% काय होत नाही. 1% तुमचा एवढं तेवढं चालतं. 99% ह्याला बिलकुल काय होत नाही. आपू, तुम्हाला कधी वाटलं की बाबा आपण ह्या शेळी पालनाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघावं, किंवा आता नाही का, आता आपण पारंपरेने तुमचा व्यवसाय होता, कधी वाटलं की बाबा आपण आधुनिक गोटा बांधावा? आमची मम्मी पहिल्यापासून पळत होती. एक उस्मानाबादी असायची, 3-4 असायची. पण विषय काय होता त्या उस्मानाबादींचा, ती 5-6 महिने जरी सांभाळली तर जाऊन किती हजार जाणार, 4 ते 5 हजारापर्यंत. म्हणजे खर्च बी तेवढा आणि उत्पादन बी तेवढं, तेवढ्यातच समाधान. मग ती म्हणलं ही काय कामाचं नाही, पारंपरिक काय कामाचं नाही. आपल्याला करायचं तर वेगळं ब्रीड पाहिजे, त्यातनं 4 पैसे मिळायला पाहिजे आपल्याला. आणि त्यातनं आपण, तर मी सुरुवातीला ज्यावेळेस शेळ्या आणल्या ती फक्त पैसे पहिल्यांदाच घालवले तेवढं शेळ्यांना. परत मी माझ्या पदरचं खिशातला काय रुपये घालायला परत शेळ्याचं जे त्यांचं प्रोडक्शन येतं तीच पैसे मी गोटा बांधायला म्हणा किंवा ही तुमचं पाण्याचं स्ट्रक्चर म्हणा किंवा गव्हाणी म्हणा, ही पैसे मी त्यांना तिथं वापरायचे. आपण आतापर्यंत कोणत्या ठिकाणी आपलं प्रोडक्शन एक्सपोर्ट वगैरे? माझं बेंगलोर पर्यंत गेलंय सर. बेंगलोर गेलंय, बांगलादेश गेलंय माझं. परत अजून तुमचं सातार, कराड, नगर, सोलापूर, परत तुमचं ह्याला सांगोला साईड पर्यंत गेलं आणि चालूच राहते अजून. आता परवा बी गेलं बघा माझं, मुंबईला गेलं. बापू, इथं आपण कुठल्या जातीच्या शेळ्या ठेवल्यात? माझ्याकडे मेन आता सानियन आणि बोरचे. त्याचं म्हणजे ठेवण्याचं वैशिष्ट्य काय की बाबा आपल्या इकडं महाराष्ट्रात खूप अशा वेगवेगळ्या जाती आहेत, त्या सोडून तुम्ही आता उस्मानाबादी असेल, जमुनापुरी असेल, ह्या सोडून आपण ह्याच का आपण पाळतो? त्याचा विषय काय सर, जे सानियन, जमुनापारी म्हणा, सोजत म्हणा किंवा शिरोही म्हणा किंवा बरबरी म्हणा, ह्या फक्त काय तुमच्या बकरी ईदसाठी जाते. बरोबर. आपल्याकडे परत मार्केट नाही लोकलला. आपल्याकडे असं ह्या शेळ्यांना 12 महिने तुम्हाला मार्केट. आता ज्या जातींचं वैशिष्ट्य काय, ह्या कुठल्या जाती आहेत काय? हे सानियन मध्ये मोठं आहे. होय. आता ह्या किती महिन्याच्या तरी? 1.5 महिन्याचे. 1.5 महिन्याच्या. 1.5 महिन्याच्या तर मागणी पण मोठ्या प्रमाणात असेल आपल्याकडे. सानियनचं आहे बघा. सानियनचं आता हे आपल्याकडे आलेलं आहे, ते 3rd जनरेशनचं पिल्लं आहे. तर ह्याचं वैशिष्ट्य बघा, ट्रँगल आहे पूर्ण. बरोबरचा चेहऱ्याचा जो ट्रँगल आहे त्याला दाढी आहे बघा. ते 7 महिन्यात पिल्लं आहे आणि हे जे ब्रॉड स्ट्रक्चर आहे शिंगाचं आणि पूर्ण अशी उभे आहेत खडी शिंग. बरोबर. खड्या शिंगाला खूप मार्केट चांगला आहे. म्हणजे बाजारभाव जास्त? बाजारभाव चांगला आहे, त्याला बाजारभाव चांगला आहे. बापू, याची विक्री कुठे होते तरी? विक्री पुणे, मुंबई, हैदराबाद, मार्केट मोठ्या प्रमाणात जास्त मोठ्या त्या प्रमाणात भागात. market आहे. याची विक्री तरी बापू सुरुवात कितीपासून होते, काय होते? 30,000पासून 1 लाखापर्यंत, 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख, 5 लाखापर्यंत. आफ्रिकन बोरचा आहे. बरोबर. फुल ब्लडचा मेल आहे तो. त्याचं वय आता बघा 24 महिन्यात असेल तो. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे वजन वाढ चांगली आहे महत्वाची म्हणजे. बरं. आणि आपल्या ज्या निमकर लाईनला आपण वापरतो. हां बापू, याचं आपण कुठं दिलेत आतापर्यंत? याचा मेल केला पाहिजे आपण ह्याला बारामतीसाठी. म्हणजे ब्रेडनीसाठी खास आपण केवी केलायचा मेल दिलाय. कितव्या जनरेशनला होता तरी बाबा? 3rd जनरेशनचा होता. म्हणजे एक सुपिरियर क्वालिटी म्हणून त्यांनी आपल्याकडून घेऊन गेला. मार्केटमध्ये किती किंमत आहे मटणाची, कशी? आपल्या नॉर्मल मटणासारखंच आहे की थोडंसं महाग जातं? त्याचा विषय सांगतो सर तुम्हाला. हां. ह्याच्यात आपल्या मटणामध्ये चरबीचं प्रमाण जास्त आहे. बरोबर. आपल्या उस्मानाबादीमध्ये. बरोबर. त्यात अटॅक वगैरे येण्याचं प्रमाण जास्त आहे. बरोबर. ह्याच्या मटणात आपण अर्धा किलो खाल्लं 200 ग्रॅम, 300 ग्रॅम, 400 ग्रॅम
तुम्हाला छातीत दुखणार नाही काय नाही. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे ओमेगा 3 आणि ओमेगा 6चं प्रमाण जास्त आहे जास्त प्रमाणात आहे. हा. बरोबर. त्यामुळे तुम्हाला छातीत दुखणं किंवा बीपी वाढणं ह्याचा काही विषय येणार त्यामुळे मटणाला जास्त प्रमाणात मागणी. चांगली आहे. बापू, हे स्वच्छतेचं वगैरे कसं नियोजन असतं, काय असतं? दुपारचं 5-6 वाजता स्वच्छ करायचं बरं. आणि सकाळचं 6 वाजता एकदा सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा स्वच्छ करतो. दोन टाइम. आणि त्या लेंड्यांचं वगैरे कसं नियोजन असतं, काय असतं? मेंढ्यांचं आपण आपल्या शेतीसाठी वापरतो लेणी घात म्हणून special. बरं. आणि जर शिल्लक राहिलं तर विकायचं. बरोबर बरोबर. बापू, आपलं वैरणीचं किंवा चाऱ्याचं कसं नियोजन असतं शेळ्यांसाठी? सकाळी तुतीचा आपण पाला टाकतो. तुतीचा पाला. तुतीचा पाला. बरं. तुतीच्या पाल्यात प्रोटीन जास्त आहे. हां. प्रोटीन जास्त असल्यामुळे शेळ्या खाऊन मगंद राहतात. बरं. आणि संध्याकाळचं कसं काय? संध्याकाळी आपण वाळली वैरण टाकतो. म्हणजे दिवसातून दोनदाच आपण? दोनदाच वैरण टाकतो. बरोबर. म्हणजे मध्ये काहीच नाही देत आपण? ते काही देत नाही. एकदा ठरलेल्या वेळाप्रमाणे? हां, सकाळी 6ला वैरण पडते. बरोबर. संध्याकाळी 3:30-4ला. 3:30-4ला संध्याकाळी. ह्या अर्ध्या तासाच्या वेळात वैरण पडलीच पाहिजे. काय असेल तुमचं सोडायचं. बरोबर. वैरण पडलीच पाहिजे त्या टाइमला. आणि दिवसभर त्यांना फक्त पाणी वगैरेचे असते. आपलं पाठीशी संपली की कोक आहेत प्रत्येकाचे देते. शुद्ध पाणी पितात. शुद्ध पाणी आपलं भरायचं. आणि त्याचं दुधाचं वगैरे आपण दूध काढतो की कसं, शेळ्याचं कसं काय? ज्याला पिल्लं एक आहे त्याला काढावं लागते. बरं. सरत नाही एकाला. बरोबर. दोन आहे ते त्याचं ठेवून टाकतात ते. तर आम्ही काय करायचो आईनलाच पाजायचो. हां. पण ह्या वर्षी जरा आपण थोडंसं वेगळं ही करू म्हणलं. बरं. वेगळा करू. तर पहिलं आम्ही आईनला न पाजता, आईंचं काय होतं महिनाभर दूध चांगलं राहते. महिन्याभराने नेमकं ती मोठी होतात आणि आईंचं दूध कमी पडतंय. तर आता आपल्याकडे गाय आहेत तर काय करू म्हणलं आपण बॉटल पिणे जन्मला की आईचा आणि त्याचा संबंध नाही आला पाहिजे. बरोबर. ज्यावेळेस त्याचं ते चिकाचं दूध आहे तेवढं पाजायचं त्याला आणि त्याची जशी भूक वाढेल तशी ते आपल्याला तिकडचं दूध वाढवायचं त्या आईच्या दुधात. आईच्या दुधात नाही. तर त्याचे बघा 1.5 महिन्यात पिल्लोय. काल परवा दिवशी एक 7चा माणूस आलता 30,000ला. इतका वाजवाज आलता. 4 तास तो माझ्यापासून हे पिल्लं सोडत नव्हतं. मी तिथं हॉस्पिटलला तिथं भावाला दुधाचं काम करून देत होता. आणि क्वालिटी बघा दिसायला बघा एकदम. आणि अशी पिल्लं मार्केटमध्ये सहसा आता आमच्याकडे बघा इतक्या शेळ्या आहेत एवढीच फिमेल तेवढी राहायची. एवढ्या ह्याच्यात एक फिमेल तेवढी. फिमेल अजिबात राहत नाही आणि मेल पण नाही असं राहत. तर त्याला एवढं वॉन्ट आहे. आता सध्या 50 फिमेल असली तरी त्यांना जातात. बरोबर. 50 फिमेल असल्या तरी चालतात. 20 फिमेल असले तरी चालतात. म्हणजे एकंदरीत त्यांची मागणी बाजारात जास्त. Demand खूप आहे सगळ्यांना. सगळ्या बाबतीत हे चांगलं आहे. म्हणजे ब्रीड कशासाठी दुधाला चांगलं आहे. सगळ्यात चांगलं दुधाला. दुधाची कपॅसिटी 1 नंबर आहे. सुरुवातीला व्यवसाय करताना काय काय अडचणी आल्या याच्यामध्ये काय? सुरुवातीला अडचण नाही. जर तुमचं वॅक्सिन व्यवस्थित असेल ना बिलकुल तुम्हाला काय अडचण नाही. एकदा फक्त एक अडचण आली आम्हाला. बकरी ईदला आमची बोकडं गेलती त्यातलं एक बोकड आम्हाला रिवर्स आलं. बरोबर. म्हणजे तो विकलं नाही. हां. मग ती इथं आल्यावर तिथं काय झालं सगळ्या राजस्थान परत तुमचं ह्याच्यापासून हरियाणापासून माल येतो पुण्याला मुंबईला. बरोबर. तर तो जो माल येतो तो कसला असतो म्हणजे त्याने कुणी वॅक्सिन केलेलं असतं कोणी कुणी नसतं करत. बरोबर. बिगर वॅक्सिनचं त्याची सर्दी ह्याला आली. आपण आणलेलं return. दिलते ह्यांना पण तरी पण त्याचं इन्फेक्शन बसलं. बरोबर. आणि मी तो काय कुठलं जरी अॅनिमल आणला बाहेरचा तरी मी बरोबर. सेपरेट पहिले 1 महिनाभर त्याला बाहेर ठेवतो आणि नंतर मग आपल्या गोट्यात एंट्री देतो. बरोबर. पण विषय काय झाला आम्ही बाहेर बांधला आणि वारा जरा थोडं जास्त होतं जास्त. उन्हाळ्याचा काळ. मला वाटतं उन्हाळ्यात होता पाऊस नव्हता आणि त्याचं इन्फेक्शन इकडं पसरलं. अख्ख्या गोट्याला तो सर्दी आणि न्यूमोनिया. त्यात बरंच माझं नुकसान झालं बऱ्यापैकी. एक 3-4 अॅनिमल गेले बघा त्यात. अॅनिमल बी गेले आणि मला ही सगळी जी बाकी येत नाही अॅनिमल ही सगळी सर्दीने पॅक. पण काय करायचं मग एकदा लक्षात आलं मी इंजेक्शन घरीच आणलं. त्यांना सांगून ठेवलं मोठ्या शिळेला 1.5 ml आणि बारक्या शिळेला 1/2 ml. म्हणजे तर टायलोसिन एक असतंय झीट एक असते आणि मेग्लोडिन तापासाठी मेग्लोडिन आणि झीट आणि टायलोसिन इंजेक्शन मारलं. सकाळी शिळी जरी कुचामली तर संध्याकाळी ओके खडखडीत. मग ती स्वतःच आम्ही प्रयोग घरीच मारला इंजेक्शन. आम्हाला एक ट्रेनिंगमध्ये तो विषय मेडिसिनचा त्याच्यामुळे आम्हाला तो चांगला म्हणजे कव्हर झाला. नाहीतर असं सेपरेट जर करायला म्हटलं तर आम्हाला ₹1,00,000 पुरलं नसतं त्या काळात. मग काय बापू, आता आपण ह्या गोष्टी सगळ्या करायच्या आधुनिक गोष्टीकडे आपण वळतोय पण याचं आधी प्रशिक्षण घेतलं कुठं बघितलं की कसं काय? माझं उलट झालं. लोक काय करायचे अगोदर प्रशिक्षण घेतात परत गोटं बघतात. पण माझं उलट झालं. माझं अगोदर गोटं बघितलं आम्ही शेळ्या परचेस केल्या आणि परत ट्रेनिंग घेतलं मी नंतर. पण मला ते आपलं अॅनिमलचं ह्युमनचं माहिती असल्यामुळं अॅनिमल मध्ये काय मला जास्त वेळ लागला नाही ट्रेनिंगसाठी. हा एक मेल आहे बघा चांगला मस्त डेंजर आणि शिंगाची स्ट्रक्चर बघा खडे शिंग आहेत. बरोबर. मोठे येतात इम्पोर्टचा आहे तो बाहेर. फुल ब्लडचं मेल. बरोबर. आणि देखणं पण 6 महिने शिल्लक 6 महिन्याचं. बरोबर. शिंग
ही जे आहे ना स्कीमचा वगैरे वापर केला की बाबा कसं काय? स्कीमचं काय होतंय सर, स्कीम आपल्यापर्यंत पोहोचत नाही पहिल्यापासून. हा विषय काय होतो ते भीक नको पण कुत्रावं आपल्या महाराष्ट्र बरोबर. शासनाचा नियम. आणि काय होतं वेळ जातो, वेळ वर्ष जातो, मिळतं नाही मिळतं त्याचं ते बाकीच्या भानगडी बऱ्याच जायच्या. वेळ जास्त लागतो त्याच्यापेक्षा नको बाबा आपल्याला त्या भानगडीवर पडायचं नाही आपल्याला. बापू, हा शेड वगैरे आपण बांधला, एवढं चांगलं नियोजन केलं, त्याला खर्च किती आला तरी सुरुवातीला? मला 6-6.5 लाखापर्यंत आलं सगळं सुरुवातीला. आता नवीन एखाद्याला ह्या व्यवसायात उतरायचंय की बाबा चालूच चांगल्या जातींपासून करायचे, पैदास करायचे, त्या दृष्टिकोनातून त्यांनी कसं व्यवसाय केला पाहिजे, काय काय गोष्टी केल्या पाहिजे? जर व्यावसायिक करायचं म्हणलं तर तुम्हाला खाण्यापिण्याचं पहिले हा. फिडिंगचं मॅनेजमेंट करायचं, ब्रीडिंगचं एक मॅनेजमेंट करायचं, आणि तुमचं हे जर बाकीचं जे छोटी पिल्ल आहेत बरोबर, मेल फिमेल, तिसऱ्या चौथ्या महिन्यापासून सेपरेट कप्पा ठेवायचे. आता हे आम्ही केले जुन्या पद्धतीत. आता बरेच चांगले प्लॅटफॉर्म आले आहेत. हा. खाली म्हणजे माणसं ज्याच्याकडे माणसं कमी आहेत हा, त्याला आपण फ्लोरिंग पण करतो. खाली तुमच्या लेंड्या मुतारी बरोबर, पिल्लांना शेणाला काय प्लास्टिकचं. problem नाही. तुम्ही वर्षाला किंवा 6 महिन्यात जरी ती लेंड्या उचलल्या तरी चालतंय. फक्त जरा थोडासा खर्च वाढतोय, पण तुम्ही त्या पद्धतीनं पुढचं करू शकता. बरोबर. बापू, आपण या गोट्यावर लसीकरणाचं वगैरे काय नियोजन राबवतो का? कसं, कुठल्या लसी आपण घेतो? मी ET देतो, हा. PPR देतो, बरं. FM देतो. आणि याची विक्री आपण कशी करतो, काय करतो, सगळं त्याचा गोट्या- बाजार कसा? हा, मी व्हॉट्सअपला एक माझा ग्रुप आहे बरं. शेळी पालकाचा, हा, आणि युट्यूबला पण ग्रुप आहे. बरोबर, तर त्या माध्यमातून आणि ग्रुपवर बऱ्यापैकी बरेच लोक आहेत लांब अख्ख्या म्हणजे आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या बाहेरची पण आहेत. बरं. तर त्या ग्रुपवर टाकलं की ज्याला जे आवडतंय ते कॉन्टॅक्ट करतात, कॉन्टॅक्टवर आपण सेल करतो म्हणजे बाजारभाव इतरांपेक्षा चांगला आणि मिळतो. खूप चांगला बाजार भाव. आता ही 2 पाटी मी 30-30 हजाराला ठेवल्या बघा. होय, 3-3, 4-4 महिन्याच्या पाटी आहेत. आता ही जर पाटी आपल्या गावरान असत्या, उस्मानाबादी असत्या तर खूप झाली 5 ते 6 हजार, खूप झाले. बरोबर. मग मला सांगा, खर्च तेवढाच, उस्मानाबादीला खर्च तेवढा, खाणं पिणं तेवढं, मग त्याच खर्चात त्याच सगळ्या गोष्टीत जर तुम्हाला 30-35 हजार आलं तर तुम्हाला काय अडचण? बरोबर. म्हणजे वन टाइम म्हणलं तरी आपल्याला 10, 12, 20, 25 जरी असल्या तर तुम्ही चांगल्या पैसे मिळवू शकता. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बाजार भाव जास्त मिळण्यास मदत होते. 100%. आणि घरी बसून खर्च, विदाऊट खर्च, बरोबर. काय खर्च, काहीच खर्च नाही. व्यवसाय उतरल्यानंतर एक मेल साधारण किती वर्ष आपण प्रोडक्शन बिल्डिंगसाठी ठेवू शकतो? विषय काय आहे शेळीपालनात पहिला मुद्दा आणि पहिला महत्वाचा विषय म्हणजे इनलाईन नाही झाला पाहिजे. आपण एका बॅचला 1 ते 2 बॅचला आपण एक मेल वापरू शकतो, पण 3rd जनरेशन म्हणजे इनलाईन होऊ नये. आणि इनलाईन झालं की मग ती आपल्या पिल्लांची जी स्ट्रक्चर आहेत, वजन आहेत किंवा तुमचे एनॉमली काय नाही, तर तसल्या काय जर टाळायचे असतं तर तुम्हाला प्रत्येक 2-3 वर्षाला मेल बदलायचं. बरोबर. बापू, आतापर्यंत आपल्याला शेडला आणि पहिल्यांदा आपल्याला शेळ्या घेताना किती खर्च आला तरी अंदाज? मला सुरुवातीला शेळ्या घेताना मला असे 40-50 बसले होते त्या काळात. मला 2015 चांगलं बोरला खूप चांगलं डिमांड होतं. होय, मला 40-42च्या हिशोबाने मिळाल्या हा. शेळ्या. आणि मी एक मेल घेतला होता 62 हजाराला. बर, तर तो पहिल्या सुरुवातीला घेतला आणि त्याचं मला चांगलं प्रोडक्शन मिळालं. बरोबर. त्यात मग तिथून पुढे मग आम्ही 40-50 अॅनिमल झाले इकडे शिफ्ट झाला आणि त्यांची विक्री बी चांगली झाली. आम्ही पहिल्यांदा काय व्हायचं, नावं ठेवायची, ही शेळ्या कुठं जाते, त्या खाटकं पण घेत नाही ते, म्हणजे फेस खूप केला मी. बरोबर, म्हणजे ह्या गोष्टी आमची घरची म्हणायची, तो कोट विकत नाही ते, कशाला आणले ते तो नसताना. पण काय म्हणलं मी, एक इन्सिडेन्स असतो, एखाद्याचा ऍक्सिडेंट होतो, त्यात 5-6 लाख रुपये जातात, बरोबर. ते कुणाला मागतो आपण, तसं या ऍक्सिडेंटच समजायचा. हा, तुम्ही ह्याच्याकडे लक्ष, मी ही वेस्ट म्हणून समजायचं, कुणी आलं मागे तर तुम्ही काही द्यायचं नाही. मग त्या आम्हाला तो तासगावचा एक हनुमाने म्हणून पहिलं एक कस्टमर मिळालं. बर, तर त्या काळात मला वाटतं 2016-17ला ते आम्ही 60-62 हजाराला एक शेळी दिली, एक 62 हजाराला. तर गाभणी होती 2 महिन्याची ती. हा, तर त्यांना त्यावेळेस सोनोग्राफी वगैरे होती, सगळी सोनोग्राफी करून त्यांनी ती, आणि शिल्लक असे मी फेसबुकला टाकले होते, त्या फेसबुकवर तो इथं आला, बघितले. मग त्यावेळेस आमचं वाढलं की यार ह्याला मागणी आहे. बरोबर, सगळ्यांना कळालं की बाबा हे मागते चांगल्यापैकी, रेट बी चांगला आहे. बरोबर. तिथून पुढे आमचा इंटरेस्ट वाढला. बापू, धन्यवाद, तुम्ही आम्हाला मोलाचं असं मार्गदर्शन केलं आणि तुमचं पण खूप खूप आभार. आम्हाला नक्कीच ह्या गोष्टी आम्हाला पुढील पिढीसाठी नक्कीच फायदेशीर असेल की बाबा ज्या कोणी ह्या व्यवसायात उतरेल त्यांना एक आदर्श गोटा किंवा मार्गदर्शनासाठी ह्या गोट्यावर सगळी येतील. आणि त्याच पद्धतीने आम्ही शेतकरी असतील, नवीन उद्योजक असतील, नवीन युवा पिढी असतील की बाबा ज्यांना ह्या क्षेत्रात यायचंय, शेळी पालन करायचंय, त्यांना नक्कीच हा व्हिडिओ हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.